जालना पोलिसांची मोठी कारवाई। तीर्थपुरे येथून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह एकाला अटक। जालना स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरुद्ध धडक मोहीम राबवत एका इसमाला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह बेड्या ठोकल्या आहेत। ही कारवाई गुरुवारी दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी तीर्थपुरी तालुका घनसावंगी येथे करण्यात आली। जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिले होते। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शोध घेत असताना त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली। तीर्थपुरी येथील एक तरुण बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तीर्थपुरी येथे सापळा रचून शंकर विक्रम ताटे वय वर्ष 32 राहणार तीर्थपुरी याला ताब्यात घेतले। तो व्यवसायाने भाजीपाला विक्रेता आहे। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 50,800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला आहे। दरम्यान हे पिस्तूल त्याला कोणी विकले याचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र अद्याप मुख्य विक्रेता पोलिसांच्या हाती लागलेला नाही। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामकळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, सौरभ मुळे व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। जालना पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।